हॅलो हाय नमस्ते सलाम नमस्कार मंडळी राम राम. तर कोकणात यायचं आहे विचार आहे तर हे खरं सीझन आहे कोकणात यायचं. कारण डार्लिंग मोना कहा है सोना. तर कोकणात सध्या 24 कॅरेट सोना म्हणजे हे माझ्या पाठी बॅकग्राऊंड मध्ये तुम्ही बघू शकता. हो 24 कॅरेट सोना म्हणजे आपला कोकणातला हापूस आंबा. सध्या सीझन सुरू आहे आणि माझ्या पाठीमागे जोरात तयारी चालू आहे. हे जे आंबे आहेत हे आपले इम्पोर्ट क्वालिटीचे आंबे आहेत जे इथून आपल्याला एक्सपोर्ट होतात. A1 क्वालिटीचे आंबे आहेत आणि कोकणात भरपूर मेवा आहे पण हापूस आंबा जो आहे हा खरा म्हणजे इथेच रत्नागिरीतला हापूस आंबा आपला. आणि तेही विशेष देवगड मधला साठवली मधला म्हणजे विशेष करून खरा हापूस आंबा ह्या ठिकाणाहून येते. तर कोकणात याल तर कॅप्शन मध्ये कॉन्टॅक्ट नंबर देणार आहे मी. जर तुम्हाला हापूस आंबा प्युअर हापूस आंबा घ्यायचा आहे तर नक्कीच कॉन्टॅक्ट करा. तर कॅप्शन मध्ये आम्ही कॉन्टॅक्ट नंबर शेअर तर करणार आहोतच पण खरे म्हणजे हे जे हापूस आंबे आहेत ते सध्या आमच्या बरोबर कोकणातले रत्नागिरीतले एक फेमस आंब्याचे व्यापारी आहेत. त्यांच्याशी बोलूया त्यांच्याशी जाणून घेऊया ही पूर्ण प्रोसेस की 24 कॅरेट हा जो हापूस आंबा आहे आपला रत्नागिरीतला हा कसा तयार होतो आणि कसा एक्सपोर्ट होतो. हापूस आंबा म्हणजे खरोखर आंब्याचा राजा आहे. ह्याची जी जोपासणी आहे ह्याची जी हाताळणी फार म्हणजे काळजीपूर्वक घेतली जाते. हा आमच्याकडे अनेक प्रकारचा इथे आंबा आहे. ह्याच्यामध्ये हा 5 डझनचा आहे, हा 6 डझनचा आहे, 7 डझनचा आहे, 8 डझनचा आहे. ह्याची इथे ग्रेडिंग प्रमाणे आंब्याच्या इथे शॉर्टिंग केली जाते, ग्रेडिंग केलं जातं. काही आंबा दाग स्वच्छ केला जातं आणि त्याच्या योग्यतेप्रमाणे आंबा भरला जातो. हा आंबा आमचा आहे जो राजापूरचा सध्या आंबा आहे आणि खरोखर सुंदर आंबा आहे. आम्ही साधारणतः 20 वर्ष धंदा करतो आणि हा आंबा म्हणजे खरोखर आंबाचा काम कधी थांबतच नाही. म्हणजे आज आंबा काढला की त्या बागेत उद्यापासून काम सुरू होतो. हा वर्षभर आंब्याच्यासाठीच काम चालवतो आणि त्यामुळे हा आम्हाला चांगला आंबा आम्ही लोकांपर्यंत पोहोचू शकतो, देऊ शकतो. तर हापूस आंबा म्हणजे जेव्हा तोडणी होते तेव्हापासून एकही आंबा वेस्ट होत नाही. कारण की A क्वालिटीचा आंबा जो आहे तो एक्सपोर्ट होतो. परत आपला इंडियामध्ये पण हे सप्लाय करतात म्हणजे मँगोज डील करतात. मँगोज मध्ये मोठे मोठे व्यापारी ह्यांच्याकडे येतात आणि डील करतात. आणि परत जो डाग लागलेला आंबा असतो त्यालाही ते परत स्वच्छ करून रिटर्न पाठवतात. परत ते पल्प म्हणा मँगो स्लाइस म्हणा हे सर्व फॅक्टरीला जाऊन तयार होतात. आणि हापूस आंब्याबद्दल जास्त काहीच बोलणार नाही कारण आता ह्यांच्याकडून मी पण एक पेटी नेते आणि तुम्हाला जर न्यायची असेल तर कॉन्टॅक्ट नंबर मी शेअर करते. ह्यांना नक्कीच कॉन्टॅक्ट करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. टिल देन बाय बाय.